चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवूया बटाट्याचे ब्रेड कटलेट। तसेही पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, मग प्रत्येक घरामध्ये गरमागरम नवनवीन पदार्थ बनवले जातात। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बटाट्याचे ब्रेड कटलेट। हे कटलेट तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा पाऊस पडत असला तर काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा झाली तर पटकन बनवून सुद्धा खाऊ शकतात। शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला कटलेट करण्यासाठी सर्वात पहिले लागणार आहे बटाटे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याचे सर्व साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला छान बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही मॅशरने मॅश सुद्धा करू शकता, मी या ठिकाणी किसून घेत आहे। आता आपल्याला हे तिन्ही बटाटे छान किसणीने किसून घ्यायचे। तर हे बघा, हे बटाटे मी किसणीने छान किसून घेतलेले आहे। आता आपल्याला हे किसून घेतलेले बटाटे जरा वेळाकरिता साईडला ठेवून द्यायचे आहे आणि आपल्याला या बटाट्याच्या भाजीकरिता एक सिक्रेट मसाला आपल्याला तयार करायचा आहे। तर आपण या ठिकाणी वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घालूया 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं घालायचं। त्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्याला 4 घ्यायच्या, त्या अशा तोडून घालायच्या। आता मिरचीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। त्यानंतर अर्धा वाटी फ्रोझन मटर घालत आहे। फ्रोझन मटर घातल्यामुळे या आपल्या कटलेटला टेस्ट छान येईल, त्यामुळे मी या ठिकाणी मटर घालत आहे। तुम्ही आपला साधा बाजारातला जो वाटाणा असतो तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे, पाव चमचा ओवा घालायचा आणि असे ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहे। ओबडधोबड वाटल्यामुळे आपण या ठिकाणी बटाट्याची जी भाजी करत असतो त्या भाजीमध्ये हे ओबडधोबड असे वाटाणे छान लागतात, त्यामुळे अशा पद्धतीचे ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये घालायचं 2 चमचे तेल घालायचं आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला या वाटण या तेलामध्ये घालायचं आणि चांगले असे परतवून घ्यायचे। आपण या वाटणामध्ये वाटाणा वापरला आहे। वाटाणा वापरला, ज्या पद्धतीचे जे कॅफेमध्ये कटलेट मिळतात त्याची जशी टेस्ट असती तशीच टेस्ट आपल्याला या कटलेटमध्ये येणार आहे, त्यामुळे जरूर तुम्ही या ठिकाणी वाटाणा वापरा। आता आपण हे वाटण या तेलामध्ये चांगले परतवून घेतले। आता जो आपण मॅश केलेला बटाटा होता, किसून घेतलेला बटाटा होता, तो आपल्याला या वाटणामध्ये घालायचा आणि चांगले असे मंद गॅसवर परतवून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा। बटाटा किसून घेतल्यामुळे या मसाल्यांमध्ये किंवा या वाटणामध्ये छान मिक्स होतो, त्यामुळे मी या ठिकाणी किसूनच वापरला आहे। आता आपण या भाजीमध्ये काही सुके मसाले वापरणार आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे, अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची, त्यानंतर अर्धा चमचा किंवा पाव चमचा चाट मसाला वापरायचा। चाट मसाल्यामुळे या भाजीला आणखीन छान टेस्ट येईल। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मसाले आपल्याला या बटाट्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपण हे मसाले या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथीमुळे या भाजीला आणखीन छान टेस्ट येते, त्यामुळे कसुरी मेथी नक्की वापरा। आता कसुरी मेथी घालून हे बटाट्याची भाजी छान अशी मॅश करून घ्यायची, छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आपली या ठिकाणी कटलेट बरोबरची भाजी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया। तर त्यानंतर मी या ठिकाणी ब्रेड घेतलेले आहे। तर 2 ब्रेड घेतले, ते ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही जे आपले चौकोनी ब्रेड असतात त्यांनाच तुम्ही चटणी लावून भाजून घेऊ शकता। मी या ठिकाणी छान दिसण्यासाठी अशा पद्धतीचा गोल तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने ब्रेड मी कापून घेत आहे। तर मी ग्लासाच्या मदतीने असे ब्रेडचे गोल तयार करून घेतले आहे। तर मी या ठिकाणी 3 ब्रेडचे कटलेट तुम्हाला आत्ता करून दाखवत आहे। तर त्यासाठी छान असे ब्रेड कापून घेतलेले आहे। आता आपल्याला या सर्व ब्रेडवर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉस लावल्यामुळे या कटलेटला टेस्ट छान येते, त्यामुळे टोमॅटो सॉस मी या सर्व ब्रेडवर लावून घेत आहे आणि छान असे पसरवून घेऊया। तर सर्व ब्रेडला या ठिकाणी मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण 3 ब्रेडवर बटाट्याची चटणी घालूया आणि ती सुद्धा आपण छान अशी पसरवून घेऊया। आपल्याला मी या ठिकाणी तुम्हाला 3 कटलेट करून दाखवत आहे, त्यामुळे मी 3 ब्रेडवर चटणी टाकत आहे। ती चटणी आपण या ब्रेडला छान अशी पसरवून घ्यायची आहे। आपण जी बटाट्याची भाजी केली आहे, तुम्ही त्या भाजीमध्ये शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा या बटाट्याच्या भाजीला
छान टेस्ट येते। तर हे बघा, तिन्ही ब्रेडला आपण चटणी छान अशी लावून घेतलेली आहे। आता या ब्रेडवर आपण दुसरा ब्रेड अशा पद्धतीने ठेवूया, ज्या पद्धतीने आपले जे बर्गर असते तशाच पद्धतीने असे पॅक करून घ्यायचे आणि थोडे असे प्रेस करून घेऊया, जेणेकरून जे वरचा ब्रेड आहे तो या चटणीला किंवा भाजीला चिपकून बसेल। त्यामुळे अशा पद्धतीचे थोडे प्रेस करून घेऊया। तर हे बघा, छान असे प्रेस करून झालेले आहे। तुम्ही बघू शकता, दिसायला सुद्धा छान दिसत आहे। ज्या पद्धतीने बर्गर दिसायला दिसते तशाच पद्धतीने हे आपले कटलेट सुद्धा छान दिसत आहे। आता या कटलेटला थोडे असे वरनं टोमॅटो सॉस लावूया, जेणेकरून आपण जी शेव लावणार आहे ती शेव यावर चिपकून बसावी, यासाठी मी थोडेसे असे वरनं टोमॅटो सॉस लावत आहे। तर सर्व मी तिन्ही याच्याला टोमॅटो सॉस अशा पद्धतीने लावून घेणार आणि अशा पद्धतीने शेव आपल्याला याच्यावर अशी चिपकवून बसवायची आहे। तर अशा पद्धतीने आपण या कटलेटला चांगली अशी शेव लावून घेतलेली आहे। तर सर्व आपण कटलेट अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, मी तिन्ही कटलेट अशाच पद्धतीने छान तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर लगेचच मी गॅसवर तवा ठेवला, त्यावर आपण साधारण 1 चमचा बटर घालायचं। बटर छान मेल्ट झालं की त्यावर आपल्याला लगेचच कटलेट घालायचे, ते सुद्धा आपल्याला छान मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। जर तुमच्याकडे सँडविच तवा असेल तर तुम्ही त्या तव्यावर सुद्धा भाजू शकता, आणि माझ्यासारखा साधा जर तवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे भाजून घेऊ शकता। तर दोन्ही बाजूने बटर लावून छान आपण खरपूस होईपर्यंत, हलके गुलाबी सोनेरी होईपर्यंत आपण हे कटलेट छान भाजून घ्यायचे आहे। आता कटलेट भाजत असताना गॅस मात्र हा कमीच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही। कमी गॅसवर आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर मध्यम गॅसवर मी हे कटलेट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता आपण हे कटलेट एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आज आपण मस्त पावसाळ्याची रेसिपी बघितली। पाऊस पडत असेल तर अशा पद्धतीचे गरमागरम कटलेट नक्की बनवून खा। तर तुम्हाला हे कटलेटची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच छान गरमागरम रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।